एव्हरीवन, आज आम्ही चाललोय मामाच्या घरी. माझ्या जवळजवळ 2 वर्षानंतर 2 वर्षापासून मामा बोलावतायत. आमचं जाणं झालं नाही आणि आज प्लॅनिंग केली आहे. सगळे निघालोय. आता ब्लॉग स्टार्ट केलाय. कुठपर्यंत शूट करते माहित नाही, पण केलाय स्टार्ट. बघूया. मामाच्या घरी गेल्यानंतर पण तुम्हाला दाखवते आमचं मामाचं घर. बाय द वे आम्ही चाललोय शहापूरला आणि आमच्या श्रावाची झोपमोड झाली. गाडी झोपायचं गादीवर. मग झोप गादीवर, आम्ही जातो. झोप ना, झोप ना. मग तू जायचंच आहे का? ठीक आहे, चल बाहेर. आम्हाला येऊ दे ना, आम्हाला येऊ दे ना. काय लावून घेतलं रे मामा? का लावलं? चला लवकर, उशीर झाला. हाय पप्पा. हाय. बसली काय श्रावू? काय हो, लॉकची चढ नाही का? हाँ ये चले हम अपने सोसाइटी के बाद. नाशिकवरून शहापूर फक्त 1.5 तासाच्या अंतरावर आहे, म्हणजे 100 किलोमीटर अंतर आहे. आणि रस्ता एकदम छान आहे, मुंबई हायवे, त्यामुळे मग टेन्शन नाही आहे. आम्हाला जवळजवळ 11-12 वाजले होते निघायला. नाश्ता वगैरे करून सगळं निघालोय आम्ही. काय करायचं? काय बघायचं? तिथं बसायचं. तिला झोप येते. उद्या महाशिवरात्रीचा उपवास आहे, म्हणून म्हटलं चला फ्रुट्स घेऊया, म्हणजे सगळे खातील. 1.5 किलो करून दे. यावर्षी उन्हाळा पण खूप डेंजर पडणार आहे असं वाटतंय, कारण की थंडी पण भरपूर होती आणि पावसाळा पण भयानक झालेला होता. आत्ता फक्त फेब्रुवारी चालू आहे आणि ऊन बघा ना किती कडक आहे, म्हणजे पूर्ण सगळीकडे वाळल्यासारखं वाटतंय, घास वगैरे. आणि आता आम्ही पोचलोय कसारा घाटामध्ये. कसारा घाट खूप मोठा आहे आणि बघायला पण खूप छान वाटतं. पण जेव्हा आपण संध्याकाळच्या टायमिंगला येऊ तेव्हा, कारण की आता डोंगर इतके तापले होते ना, सगळी उष्ण हवा येत होती. पण काही असो, बघायला व्ह्यू एकदम छान वाटत होता. यानंतर आम्ही गेलो होतो मामाच्या कंपनीमध्ये. तिथं मामा भेटणार होते आम्हाला. त्यांच्यासोबत थोडा वेळ थांबलो, कंपनी बघितली आणि त्यानंतर पुढं निघालो बाबाच्या घरी. बाबाची कंपनी पाहिली का तू? बाबाची कंपनी बघितली. आता आम्ही पोहोचलोय शहापूर मध्ये, है ना बाळा? शहापूर मध्ये आलो आता आपण. घरी आले आले शौची मात्र दादा सोबत मस्ती चालू झाली होती. इथं लपला लपला लपला. बघ बघ लवकर, कुठे आहे? कुठे आहे? थांब थांब थांब, इथं दादा धरला. इथं माझे सगळ्यात छोटे मामा राहतात. तर मामा, मामी आणि त्यांचा मुलगा वेदू हे 3 जण असतात. आता आम्ही सरबत वगैरे घेतलं, थोडंसं जेवण केलं आणि त्यानंतर निवांत अशा गप्पा मारत बसलो होतो. शौचा आणि वेदूचं मात्र छान खेळायचं काम चालू होतं. आता इथून चाललाय प्लॅन, कुठंतरी बाहेर फिरायला जाऊयात आपण. मामा मामाच्या घरी आले, कसं वाटतं? आणि मी माझ्या मामाच्या घरी, शौ आजी बाबाच्या घरी. चला आता वाजले जवळजवळ, किती वाजले रे? 4:15. आणि आम्ही चाललोय टिटोळ्याच्या गणपतीला. आणि असं म्हणताय सगळेजण की भरपूर ट्रॅफिक असणार आहे. आता बघू किती ट्रॅफिक असेल. जर ट्रॅफिक नसलं तर मस्त दर्शन घेऊया, नाही तर रिटर्न घेऊया. डोंगराला काय म्हणते? माऊलीचा गणपती वेगळा आहे. माऊलीचा गणपती मस्त काय ते बसलेत. फुल नाही ना, फुल नसेल बरं का. कोणती नदी आहे? खडवलीची. आणि काय पाणी किती छान दिसतंय बघा. पंचवटीतलं घाण पाणी. हो, मामाच्या घरापासून फक्त 22 किलोमीटर अंतर होतो. आम्ही अर्धा ते पाऊण तासामध्ये पोहोचून गेलो होतो. इथं गर्दी असते, पण आज जरा शांत होतं. म्हटलं चला छान दर्शन घेऊयात. आई कुठे चालले? पिलू कुठे चाललं? हे बघ इकडं. चतुर्थीला खूप गर्दी असते आणि आज बघा पूर्ण दर्शन रांगा मोकळ्या आहे. आमच्या फक्त 5 मिनिटांमध्ये दर्शन झालं होतं आज. कुठे आहे तुझा फोटो पॉइंट? आणि ते जायचं कसं? जायचं कसं? पैसा आणण्या पूर्ण राऊंड देते बघ ना. हा पूर्ण राऊंड देतो.
दर्शन झाल्यानंतर बाहेर थोडंसं गार्डन आहे, म्हटलं चला थोड्या वेळ तिथं बसूया, गप्पा मारूया आणि त्यानंतर मग घरी निघूयात. आणि इथं छान असे कबूतर सुद्धा आहेत. चलो काय रे, कुठे मासा दिसतोय? हा छोटे छोटे. ए दादा घेते घेते. हा असं काय बाळा, पाणी प्यायची? इतकं छान वातावरण, इतकं छान व्ह्यू, बघायचं काय? एकीकडे छान सूर्यास्त होत होता आणि मामा मामी सोबत हसत खेळत गप्पा मारत टायमिंग कसा जात होता ते पण समजत नव्हतं. काही असो पण व्ह्यू एकदम छान होता. ही ना बर का रे, शेवट वागू आहे ना, विदूच्या डोक्याला चिटकायला पाहिजे. ते दोघं मॅचिंग झाले, पण मामी आणि मामा मॅचिंग. हॅलो, तो विचार करून कपडे घातले ना. हा? चल लवकर, चल. मला आणि मामीला काही इथून निघावं असं वाटत नव्हतं, पण मामा बोलले की चला घरी पण कार्यक्रम आहे, त्यांच्या जवळ जे महादेवाचं मंदिर आहे ना त्याची रात्री पालखी निघणार आहे आणि त्यासाठी पण आम्हाला जायचं होतं लवकर. इथून निघलो आणि गाडीत बसलो. श्रावणी जे मामा मामीचं डोकं खाल्लंय ना ते तुम्हाला दाखवते. बोट कुठं आहे, पाणी कुठं आहे आणि बसायचं, एवढंच तिचं चालू होतं. बसवायला पाहिजे, थोडा टाइम असतो बसला असतो आपण. शहापूरला घरी गेलो गावाला आहे ना, तिथं लय पाणी कुठे, ती पण हुशार आहे. पाणी आहे ना तिथं शहापूरला. घरात ती तुमच्यापेक्षा हुशार आहे. शहापूरला पाणी कुठे, मग बोट ठेवायला. आजी सांगत तुला कुठे. पप्पा कशी आपण जाऊ, उद्या जाऊ बसायला. पप्पा आम्हाला घरी येईपर्यंत अंधार पडला होता आणि इकडे मिरवणूक मात्र चालू झालेली होती. आम्ही घरी गेल्या लगेच इकडे आलो मिरवणूक बघण्यासाठी. चला तुम्हाला पण दाखवते. सगळीकडे महादेवाचे सॉन्ग चालू आहे, पण ते सॉन्ग ऐकवले तुम्हाला की कॉपीराईट येतं, त्यामुळे सॉन्ग बंद केलेत. पण एकदम छान वाटत होतं आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं. आम्ही मात्र हे सगळं पहिल्यांदाच बघितलं, त्यामुळे आम्हाला ते एवढं भारी वाटत होतं ना की तुम्हाला शब्दात सांगू पण शकत नाही. शावा तर पूर्ण शॉकमध्ये गेलेली होती का हा काय प्रकार आहे आणि हे काय दिसतंय. अशी महादेवाची मिरवणूक आम्ही पहिल्यांदाच बघितली होती. एकीकडे डीजे होता, मस्त महादेवाची मोठी मूर्ती होती. त्यानंतर रथामध्ये महादेव आणि पार्वती बनवलेले होते. दुसरीकडे हा जो मोठा नंदी आहे ना त्याच्यावरती पण एक नंदी आणि महादेव केलेले होते बसवायला. ते पण खूप गोड होते, पण ते एवढ्या गर्दीमध्ये काही दिसत नव्हते. थोडेफार दिसत होते आम्हाला, पण तुम्हाला काही दाखवू शकत नाही ते. काही असो, पण भयानक गर्दी होती आणि खूप छान वाटत होतं बघायला. सगळे लोक आलेले होते बघायला, मस्त फटाके वाजत होते आणि श्रावला पण बघायला इतकं छान वाटत होतं. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आम्ही इथं फिरत होतो, प्रत्येक गोष्ट बघत होतो. पहिल्यांदाच बघत होतो त्यामुळे जास्त कुतूहल वाटत होतं. आणि मामान त्यांनी आम्हाला खास याच्यासाठीच इन्व्हिटेशन दिलं होतं की चला तुम्ही या, म्हणजे आपण मस्त मिरवणूक वगैरे बघूया आणि महाशिवरात्र सेलिब्रेट करूया. झोपायचं कशाला, येते ना आता कुंडात आंघोळ करायला येते ना. दादा चालला ती नाही लागत माग. काय उद्या अरे हो ना. हा आता बोल, आता बोल, आता पाहिजे, आता पाहिजे बोल. कोण आणणार आहे श्राऊ? कोण आणणार आहे? कोण आणणार आहे? कोणते बाबा? हे बाबा, तुम्ही दोघं आता बोट विकत घ्या कधी. हा घ्यायची वेदू ना गार पाण्यात आंघोळ केलं काकडायचं नाही. किती गार पाणी रे बर्फासारखं. ते पण ना. हा
उद्या कर ना निवांत, उद्या गर्दी बी नाही राहायची कुंडात सकाळी. हा ना, रात्री 12 वाजता आंघोळ करूस तर दुपारी 12ला कर ना उद्या निवांत जायचं कुंडात बुचकवून यायचं. का काय शाहू, काय झालं कानाला? बेऊ झाला, जाऊ दे. रात्री 11 वाजताच भैया आणि हे झोपून गेले होते, पण मामा आणि मी जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो. आणि मामी आणि वेदू मात्र मंदिरामध्ये गेले होते. तिथं कुंड आहे, तिथं आंघोळ्या वगैरे करायच्या होत्या त्यांना आणि त्यानंतर महादेवाचं दर्शन घ्यायचं होतं. आम्ही त्यांची 1:30 वाजेपर्यंत वाट पाहिली मामाने मी, ते काही लवकर आले नाही. त्यानंतर आम्ही पण झोपी गेलो आणि त्यानंतर ते 2:30 वाजता आले रात्री. तर मग सकाळी जवळजवळ 8 वाजले होते उठायला. उठल्यानंतर आज उपवास आहे म्हणून मामीने मस्त असे वेपर्स तळले सकाळी सकाळी आणि त्यानंतर मग खिचडीची वगैरे तयारी करणार. मामी आणि वेदू मात्र रात्री दर्शन घेऊन आले. आमचं दर्शन बाकी सगळ्यांचं. म्हटलं आता खिचडी वगैरे करूया आणि त्यानंतर दर्शनासाठी जाऊयात. तर आम्ही सगळ्यांनी मस्त आवरलं, साडी वगैरे नेसलो आणि आता निघालोय. सकाळी गेलो नाही कारण की मामी म्हणत होत्या खूप गर्दी असते सकाळी, थोडंसं उशिरा गेलं की मग छान दर्शन वगैरे होतील. तर चला बघूयात आता कसं दर्शन होतंय. चला 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 मामी चला, चलो. हा नाही जत्रा गर्दी पाहिजे. हा बघितलं का तुम्ही, जत्रामध्ये इतकी भयानक गर्दी आहे का बस. आम्हाला जिथं 5 मिनिटामध्ये आम्ही पोहोचणार होतो तिथं जवळजवळ अर्धा तास लागला. इतकी धक्काबुक्की चालू होती. श्रावकड पण भरपूर लक्ष ठेवावं लागत होतं. आणि इथं खाली समोर मंदिर आहे, आधी खाली कुंड आहे ज्यामध्ये वेदूने रात्री 12 वाजता आंघोळ केली आहे आणि फुल काकडला होता. मामीने मात्र त्याला तसंच ओल्या कपड्यावरती घरी आणलं होतं. काही असो, पण त्याची भरपूर हौस झाली. त्यानंतर इथं समोरच्या कुंडामध्ये सगळेजण हातपाय धुत होते, गंगा कुंड वगैरे म्हणत होते आणि त्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं. शाऊला बसायचं होतं गाडीमध्ये, पहिल्यांदाच बसवलं होतं. ती थोड्या वेळ शांत बसली आणि त्यानंतर भरपूर रडली. तिला खाली उतरून घेतलं. त्यानंतर मामा मामीचं चाललं होतं की तिला बोट दाखवायची आणि ही गर्दी बघून तर आमची कुठं जायची इच्छा नव्हती कारण की ऊन पण भयानक होतं. आता जवळजवळ श्रावणी गाडीमध्ये पूर्ण काल येताना 1 तास आणि त्यानंतर रात्री मामासोबत जवळजवळ 1 ते 1.5 तास चाललं होतं डोकं खायचं काम की मामा मला बोटमध्ये बसायचं आहे, बाबा मला बोटमध्ये बसायचं आहे असं. तर आज मामा त्यांचं होतं की काही करो या ना करो, पण श्रावला बोटमध्ये मात्र आम्ही बसावणार आहे. आणि या छोट्या छोट्या बोट त्यांनी शोधून काढल्या होत्या, त्यामध्ये ती घाबरत होती त्यामुळे ती काही त्या बोटमध्ये बसली नाही. वेदू म्हणत होता मी बसवतो, पण त्याच्यासमोर पण ती काही बसली नाही. इथं काहीतरी एक खेळ चालू होता, तो माझ्या मिस्टरांना बघायचा होता की त्यामध्ये खाली खरंच मुलगी निघते की काय. पण आम्ही त्याला जबरदस्ती घरी आणलं आणि आता घरी आल्यानंतर मात्र आमचा भरपूर गोंधळ चालू होता कारण की आमच्या वेदू दादांनी बंदूक आणली होती आणि श्रावचं असं चाललं होतं का दादा मी घाबरते ना बंदूकला, दादा मी घाबरते ना. त्यानंतर मामी चालल्या होत्या श्रावला घेऊन तिला ड्रेस घेण्यासाठी. त्यांना नाही म्हटलं तरी पण सोबत घेऊन गेल्या त्या श्रावला आणि ती पण मस्त 2 तास मामीसोबत बाहेर होती आणि आम्ही मात्र थोडासा आराम केला. मामा मामीला पण मार्केटमध्ये जवळजवळ 2 तास गेले होते ड्रेस घेण्यासाठी. फायनली ते घरी आले. आम्ही सगळं आवरलं, मस्त गरमागरम चहा घेतला आणि आता आम्ही रिटर्न नाशिकला निघालोय. आता जवळजवळ 6 वाजले होते इथून निघायला. आता भरपूर अंधार पडणार होता जाताना, तर बघूयात किती वेळ लागतोय. आज शिवरात्री पण आहे, रात्री पण उपवास आहे. खिचडी वगैरे काही भिजत घातली नव्हती. तर चला घरी जाऊन काहीतरी बनवते. आतासाठी बाय.